नमस्कार, मी तृप्ती पालकर. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात आपण अनेक विषयांवरती चर्चा करत असतो आणि जास्तीत जास्त चांगली माहिती आम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्या आजच्या चर्चेचा विषय आहे सेकंड होम आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत अँगले राजेश अथाडे. सर नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये. मी सरांशी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. गेल्या 14 वर्षापासून सर रिअल इस्टेट डेव्हलपमेंटच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. आतापर्यंत मुंबई, ठाणे, चिपळूण, गोवा, मदुराई, दुबईमध्ये सरांनी आपले प्रोजेक्ट केलेले आहेत आणि आजही या शहरामध्ये सरांचे प्रोजेक्ट सुरू आहेत. तर चर्चेचा विषय जरी आपला सेकंड होम असला तरी सगळ्यात आधी आपलं महत्त्वाचं ड्रीम असतं आपलं ड्रीम होम. ड्रीम होम झाल्यानंतर आपण सेकंड होमकडे वळतो आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मनामध्ये येते की शहराच्या धकाधकीच्या जीवनात रोजच्या नोकरीमध्ये जर कुठेतरी एक विरंगुळा हवा असेल तर तो सेकंड होमच्या माध्यमातून मिळावा आणि त्यासाठी आपण शहराबाहेर शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपलं एक दुसरं घर शोधण्याचा प्रयत्न करतो जिथे आपण एक विश्रांतीसाठी जाऊ शकतो. तर सरांशी आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत. सर्वात आधी सर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, सेकंड होम ही कन्सेप्ट नक्की काय आहे? सेकंड होम म्हणजे नावातच तुम्हाला कन्सेप्ट समजून येईल. ज्यांच्याकडे पहिलं घर झालेलं आहे शहरामध्ये त्यांनी आता सेकंड घराकडे वळावं. त्याचे अनेक फायदे असतात. फायदे म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की विरंगुळा म्हणून तुम्ही जाऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त पहिलं घर झाल्यानंतर ज्या गोष्टी तुम्हाला मुंबई शहरात किंवा पुणे शहरात किंवा नाशिक शहरात ज्या गोष्टी तुम्हाला मिळत नाही त्या गोष्टी तुम्ही सेकंड होमच्या कॉन्सेप्टमधनं एन्जॉय करू शकता. म्हणजे मोठ्या साईजचं घर, मोठे सिलिंग्स, मोठे रूम्स, मोठं किचन, स्वतःचं गार्डन, हे जे तुम्ही शहरामध्ये मिळू शकत नाही कारण कठीण झाले ते, हे सगळं तुम्ही सेकंड होम या कॉन्सेप्टमध्ये घेऊ शकता. म्हणजे नक्कीच आजचं आपण आपल्या जी नोकरी असतो किंवा आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने आपण शहर हा पर्याय निवडतो, पण शहरामध्ये आपला जो बजेट असतो त्या बजेटनुसार आपल्याला तितकं मोठं म्हणजे आपला जरी बजेट मोठं असलं तरी त्या तुलनेमध्ये आपल्याला मोठं घर मिळत नाही. कारण आज जी महागाई झाली आहे त्या दृष्टीने आपल्याला नेहमीच आपली जी कन्सेप्ट असते त्यानुसार घर मिळत नाही. आपण ॲडजस्टमेंट म्हणून मग शहरामध्ये राहतो. मात्र मग सेकंड होमकडे आपण वळतो. पण मला सेकंड होमसाठी हा प्रश्न तुम्हाला नक्की विचारावा आवडेल आणि प्रेक्षकांनाही माहिती करून घ्यायची असेल नक्कीच की सेकंड होमसाठी कोणती जागा ही पर्यायाने चांगली ठरू शकते की जिथे तुम्हाला एक चांगलं सेकंड होम मिळू शकेल? ज्या शहरात तुम्ही राहता त्या शहरापासून जर तुम्ही 2 तासाच्या प्रवासात, 2 तास यासाठी म्हणतोय कारण ट्रॅफिक धरून 2 तास, जर मी मुंबई शहर ठरवलं तर मुंबई शहराच्या 2 तासाच्या परिसरात साधारणतः म्हणजे एक 75-90 किलोमीटरच्या आत जर तुम्ही सेकंड होमचं सिलेक्शन केलं तर नक्कीच योग्य ठरेल. याचे अनेक कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही शहराच्या जवळ असता, फॉर एक्झाम्पल समजा जर तुम्ही शहापूर निवडलं तर शहापूर ठाण्याजवळ आहे, नवी मुंबई जवळ आहे आणि मुंबई जवळ आहे. तर शहापूरमध्ये जर तुम्ही घर घेतलं तर नॅशनल हायवे 3 लागतो, नाशिकचा मार्ग आहे आणि जसं ठाणा शहर पसरत जाईल तसंच तुमचं सेकंड होमचं कॉन्सेप्टसुद्धा महाग होत जाणार. म्हणजे जे सेकंड होममध्ये तुम्ही गुंतवणूक केली आहे ती महत्त्वाची ठरत जाईल. मुंबईपासनं निघणारे सगळे जे रस्ते आहेत जसे बॉम्बे नाशिक रोड, बॉम्बे गुजरात हायवे, बॉम्बे पुणे हायवे, बॉम्बे गोवा हायवे, शहरातनं निघणाऱ्या सगळ्या रस्त्यांवर आज सेकंड होमचे कॉन्सेप्ट सुरू झालेले आहेत. म्हणजे लोक अनेक डेव्हलपर राबवत आहेत. तर या रस्त्यांना लागून जर तुम्ही सेकंड होमचं निवड केलं तर नक्कीच तुम्हाला साधारणतः 2 ते 5 वर्षात किंवा 10 वर्षात या शहरांचा लाभ त्या सेकंड होमच्या कॉन्सेप्टमध्ये मिळवता येईल. नक्कीच. म्हणजे सर जर तुम्ही घर निवडत असाल तर सर्वात आधी ट्रॅव्हलिंगचा विचार करा. म्हणजे जरी तुम्ही विरंगुळा म्हणून बाहेर पडायचा विचार केलात आणि तुमचं सेकंड होम लांब असेल तर तुमचा ट्रॅव्हलिंगमध्ये जास्तीत जास्त वेळ जाणार आणि पुन्हा तोच थकवा जो विरंगुळा आनंद मिळवायचा प्रयत्न करतो तो त्या या ट्रॅव्हलिंगमुळे थकल्यासारखं होणार आणि मग आपल्याला तो आनंद मिळणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की प्रत्येकाला हा प्रश्न पडतो की सेकंड होम घ्यायचं आहे, मात्र त्याची निवड कशा पद्धतीने करू? अनेक प्रकारे तुम्ही त्याला निवडू शकता. पहिला तुमचा प्रश्न आहे की निवड कशी करायची. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला व्ह्यू काय लाभतो, प्रवासाचा वेळ किती लागतो आणि तिथे पोचायची सोय किती चांगली आहे. म्हणजे ट्रेन, बस, कार या सगळ्या मार्गाने तुम्ही तिकडे सहजपणे पोचू शकल्या पाहिजेत. त्याच्यानंतर व्यक्ती निवडतो व्ह्यूवर, म्हणजे डोंगराचा व्ह्यू, समुद्राचा व्ह्यू, व्हॅली व्ह्यू, या गोष्टीमुळे तो निवडू शकतो. कारण या सगळ्या गोष्टी त्याला शहरात मिळत नाही. असं मी म्हणत नाही की तुम्हाला माउंटन व्ह्यू किंवा सी व्ह्यू शहरात मिळत नाही, पण ते अत्यंत महाग असतात. तर ह्यासाठी जर तुम्हाला सेकंड होमचा कॉन्सेप्ट बनवायचा असेल तर व्ह्यू हा फारच महत्त्वाचा असतो आणि त्या हिशोबाने लोक निवडतात. मग त्याच्यानंतर बजेट. आता सहसा मी कसा ठरवतो की माझं मुंबईचं जे घर असेल त्याच्या 25 ते 30% किमतीमध्ये जर मला
घर मिळत असेल साधारणतः 100 किलोमीटरच्या रेडियसमध्ये, पण साईज दुप्पट असेल, हाईट दुप्पट असेल आणि फॅसिलिटीज दुप्पट असतील, तरच मी तो सेकंड होम कॉन्सेप्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार. तर ह्या सगळ्या गोष्टी मी निवडून करतो. नक्कीच अनेक लोक ह्याच गोष्टींवर लक्ष देऊन त्यांचं सेकंड होमचं कॉन्सेप्टचं घर निवडतात. नक्कीच सर, पण शहरामध्ये कसं असतं की एक फ्लॅट सिस्टीम हल्ली फार पॉप्युलर झालेली आहे. छोटंसं घर असतं, तिथे आपण राहू शकतो, मात्र प्रत्येकाला मोठं घर हवं असतं. तुम्ही सुद्धा आता म्हणाले की अनेक गोष्टी आपण त्या विचारात घेतो. मात्र सेकंड होमचे मग प्रकार किती असतात? अनेकांना हे माहीत नसतं की सेकंड होम घ्यायचे, पण मी कशा पद्धतीचं मला घर हवंय हे फार निवडणं त्यांना कठीण जातं. तर प्रकार काय असतात? शहरामध्ये राहिल्यानंतर लोकांना आवड असते की माझं स्वतःचं शेतघर असावं, म्हणजे माझी 1 एकर 2 एकर 5 एकर जागा असावी, त्याच्यामध्ये एक छोटंसं शेतघर असावं. सगळ्यांना जे मुंबई शहरासारख्या ठिकाणी अनेक लोक मुंबईच्या बाहेरून आलेले आहेत, महाराष्ट्रामधनं, इतर स्टेट्समधनं, आणि मुंबईमध्ये आल्यानंतर तुम्ही एकदम फार छोट्या घरामध्ये राहता. मी जनरलाइज करतोय की तुम्ही एका छोट्याशा घरामध्ये राहता, तर तुम्हाला ऐसपैस आवडते. तर अनेक लोक प्लॉट घेतात, फार मोठा प्लॉट घेतात, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर करतात, त्याच्यामध्ये छोटं शेतघर बनवतात. तर हा एक प्रकार झाला, प्लॉट घेणे आणि स्वतःचं शेतघर बांधणे. त्याच्या व्यतिरिक्त लोक बंगलोज घेतात, म्हणजे जर तुम्ही लोणावळ्याला गेलात, खंडाळ्याला गेलात, अलिबागला गेलात, तर लोक कॉम्प्लेक्समध्ये बंगला विकत घेतात. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जर कमी बजेटमध्ये जर तुम्हाला सेकंड होम करायचं असेल तर मग लोक विला घेतात. त्याच्यापेक्षा जर स्वस्त करायचं असेल तर लोक रो हाऊस घेतात. त्याच्यापेक्षा स्वस्त करायचं असेल तर मग परत फ्लॅट घेतात. मग फरक एवढाच असतो की बाहेर जर तुम्ही सेकंड होम कॉन्सेप्टमध्ये जर फ्लॅट घेतला तर तो तुम्हाला शहरासारखा छोटा फ्लॅट मिळत नाही. त्याचे बेडरूम मोठे असतात, त्याचा हॉल मोठा असतो, त्याची हाईट चांगली असते, त्याचा व्ह्यू चांगला असतो, वगैरे वगैरे. तर असे वेगवेगळे प्रकारचे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, जागा, शेतघर, बंगला, विला, रो हाऊस आणि फ्लॅट. या प्रकारे तुम्ही गुंतवणूक करू पर्याय आपल्याकडे अवेलेबल आहेत. फक्त आपण आपली गरज काय हे ओळखून त्याची योग्य निवड करणं गरजेचं आहे. मात्र सर, आपण जेव्हा शहर निवडतो आपल्यासाठी, त्यावेळी आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुढे येते, जेव्हा आपण एखादा फ्लॅट घेतो, पहिलं घर जे आपण घेतो त्याला आपल्याला लोन मिळतं. पण जेव्हा सेकंड होमचा विचार करतो तेव्हा देखील प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती तशी नसते की मी खूप मोठी अमाऊंट देऊन घर घेईल. मग त्यावेळेस सेकंड होमसाठी सुद्धा लोन मिळू शकतं का? 100% सेकंड होमसाठी लोन मिळतंच. आणि दुसरी गोष्ट, शहरामध्ये राहणारे जे लोक आहेत या लोकांनी सध्या अशी पद्धत बाळगली आहे की घरामध्ये वन अर्निंग मेंबरचा कॉन्सेप्ट गेला आहे. आता तुम्हाला कमीत कमी नवरा बायको किंवा आई वडील आणि मुलगा, आई वडील आणि मुलगी, आई वडील आणि मुलगा मुलगी हे सगळे कमाऊ झालेले आहेत. तरी पण ही इन्कम शहरामध्ये अजून एक घर घेण्यासाठी फार छोटी पडते. पण त्या इन्कममध्ये तुम्ही सेकंड होम नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. अनेक फॅमिलीजना ते सोयीस्कर वाटतं की आमची जी ॲडिशनल इन्कम आहे त्याच्यामध्ये कदाचित शहरामध्ये एक मोठं घर घेणं किंवा अजून एक घर घेणं कदाचित परवडणार नाही, पण त्यांच्या या इन्कममध्ये ते चांगल्यापैकी एक मोठं घर शहराच्या परिसरात घेऊ शकतात. मुंबई शहराचं वैशिष्ट्य असं आहे की जर तुम्ही शहापूर, खर्डी या बाजूला गेलात तर तुमची रेल्वे लाईन कसारापर्यंत जाते. जर तुम्ही समजा लोणावळ्याच्या दिशेत गेलात तर तुम्हाला पनवेलपर्यंत लोकल ट्रेन मिळते. लोणावळ्याला सुद्धा लोकल ट्रेन आता जातेच मला वाटतं. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही कोकणाच्या बाजूला गेलात तर कदाचित रोहापर्यंत आता रेल्वे ट्रेन आहेच, तर तिथपर्यंत देखील तुम्ही घेऊ शकता. तर जिथे जिथे रेल्वे ट्रेन पोहोचते त्या परिसरात जर तुम्ही सेकंड होमची गुंतवणूक केली, कॉस्ट कमी असतं, साईज तुम्हाला बऱ्यापैकी मोठी मिळते आणि तुम्ही आज ती करू शकता. माझं तर असं मत आहे की सेव्हिंग्स जर आपण बँकेमध्ये जर FDच्या रूपाने जर आपण सेव्हिंग्स केले तर त्याचं रिटर्न फार निम्मे आहे आणि त्याचा लाभ आपल्याला म्हणजे फक्त पैसे एनकॅश केल्यानंतरच मिळू शकतं. सेकंड होम कॉन्सेप्टमध्ये फायदा असा असतो की तुमची ती FD आहे, सेकंड होम तुमचं डॅमचं काम करते, म्हणजे तुमचा पैसा जमा करायला तुम्हाला म्हणजे कन्व्हिन्स करते, कंपल्शन करते आणि ते वाढतही राहतं आणि तुम्ही त्या घराचा आनंद देखील घेऊ शकता. प्रॉपर्टी अप्रिसिएशनचा फायदा जो आज भारत देशामध्ये आहे, एवढा प्रॉपर्टी अप्रिसिएशनचा फायदा दुसऱ्या जगाच्या कुठच्याही देशामध्ये नाही. आणि भारत एकच असं देश आहे जिथे प्रॉपर्टी प्राइस कधी पण वर चालत गेलेत, कधी परत रिव्हर्स नाही आलेत. असे अनेक देश आहेत युरोपमध्ये, US मध्ये, UAE मध्ये, दुबईमध्ये, जिथे तुम्ही एक वस्तू घेतली ₹1,00,000 आणि नंतर त्याची किंमत झाली ₹60,000. पण मुंबई शहरामध्ये किंवा त्याच्या परिसरामध्ये किंवा भारत देशामध्ये तुम्हाला आबादी असल्यामुळे तुम्हाला कधीही रिव्हर्स ट्रेंड नाही मिळालाय. लोकांच्या गरजा वाढत गेल्यात. लोकांना या देशातल्या सगळ्यात मोठा समस्या आहे चांगलं घर. तर घराचं शॉर्टेज एवढं आहे की सेकंड होम, अफोर्डेबल होम, फर्स्ट होम, शहरातलं घर याचं कमीत कमी अनेक वर्षांपर्यंत शॉर्टेजच राहणार आहे. आणि त्या शॉर्टेजमुळे तुमची जी गुंतवणूक आहे ती जबरदस्त
व्हर्टिकल अप्रिसिएशन करेल आणि तुम्हाला बँकेच्या व्याजापेक्षा कितीतरी पटीने चांगले रिटर्न्स देणार. म्हणजे नक्कीच जर तुम्ही घर घ्यायचं आहे, पैसे बँकेमध्ये ठेवून जर विचार करत असाल की पैसे वाढतील, त्यापेक्षा सेकंड होमचा पर्याय हा नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक त्यावर लोनही देते. त्यामुळे पहिलं घर घेतलंय आणि मग सेकंड होमकडे वळायचंय, मात्र लोन मिळालं नाही तर काय करू असा प्रश्न निर्माण होतो, तो नाही निर्माण होणार. सर, मला पुन्हा एक असा प्रश्न विचारायचा आहे की सेकंड होम घेतलं तर पहिल्या घराचा आपण मेंटेनन्स करतोच आहोत, मात्र मग दुसऱ्या घराचा मेंटेनन्स कसा द्यायचा हा देखील प्रश्न अनेकांना पडतो. सेकंड होम घेताना तुम्ही एक काळजी बाळगायची की जर तुम्ही एका कॉम्प्लेक्समध्ये घर घेतलं, डेव्हलप कॉम्प्लेक्समध्ये, तर त्याची मेंटेनन्स कमिटी असते, त्यांची मेंटेनन्सची एक कंपनी असते आणि तुम्हाला मंथली मेंटेनन्स भरून तो मेंटेनन्स करता येतो. सहसा सेकंड होम कॉन्सेप्टमध्ये 1 रुपयापासून ते 3 रुपया पर स्क्वेअर फीटचं मेंटेनन्स असतं. मुंबई शहरामध्ये तर आज आपण 7 रुपयापासून ते 50 रुपयापर्यंत किंवा 75 रुपयापर्यंत डिपेंडिंग ऑन द कॉम्प्लेक्स आज मेंटेनन्स झालेलं आहे. पण सेकंड होम कॉन्सेप्टमध्ये मेंटेनन्सची कॉस्ट फार कमी आहे, कारण त्यांना तिकडे लोकल टॅक्सेस कॉर्पोरेशनचे येत नसतात, त्यांना ग्रामपंचायतचे लोकल टॅक्सेस असतात, प्लस त्या कॉम्प्लेक्सला मेंटेन करणारा जो टॅक्स असतो तो फार, जे चार्जेस असतात ते फार निम्मे असतात. त्यामुळे हे परवडू शकतं. म्हणजे छोट्याशा मेंटेनन्स कॉस्टमध्ये तुम्ही चांगलं मोठं घर सेकंड होमच्या रूपामध्ये घेऊ शकता. म्हणजे नक्कीच तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे, ती तुमची वाढतेही आहे आणि तिचं इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि तुम्ही एन्जॉयही करतात, असा तिहेरी फायदा आपल्याला मिळू शकतो. एक फोन आलेला आहे आपल्याला. सागर आपल्याला प्रश्न विचारतात पुण्याहून. बोला सागर. हॅलो. नमस्कार सागर, विचारा प्रश्न. मॅडम, सेकंड होम साठी पुण्याच्या आउट साईडला जागा कोणती चांगली? अच्छा, सेकंड होम त्यांना घ्यायचं आहे, पण पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरात कसं मिळवता येईल? पुणे शहर, मुंबई शहर, औरंगाबाद शहर, नाशिक शहर, कुठचंही शहर जर तुम्ही पाहिलं तर या शहरामध्ये येण्यासाठी आणि जाण्यासाठी जेवढे हायवे असतात त्या हायवेला लागून कुठेही जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला फायदा ठरेल. म्हणजे पुणे शहर सुद्धा एक फार महत्त्वाचं शहर झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. मुंबईनंतर पुणे आणि नंतर नागपूर असं आपण म्हणतो नेहमीच. तर पुणे शहरामध्ये येणारे आणि जाणारे सगळे हायवे महत्त्वाचे आहेत. त्यापेक्षा रस्ता निवडण्यापेक्षा जर त्या येणाऱ्या जाणाऱ्या हायवेंवर जर तुम्हाला चांगला प्रोजेक्ट एखादा जर सापडला, डेव्हलपरचं गुडविल, प्रोजेक्टचं कॉन्सेप्ट, जर ते डिझायनर कॉन्सेप्ट आहे का, त्याचं मेंटेनन्स कसं आहे, हे जर बघून जर तुम्ही गुंतवणूक केली आणि सेकंड होम घेतलं तर ते जास्ती योग्य ठरेल. ऑफकोर्स विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द व्ह्यू आणि द लोकेशन. नक्कीच सर, कार्यक्रमात मला आणखीनही प्रश्न विचारायचे आहेत, मात्र एक छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण सेकंड होम ही कन्सेप्ट समजावून घेतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आता आपल्याला मगाशी फोन आला होता ब्रेकवर जाण्याआधी. त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला की त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि पुणे शहराच्या आसपास करायची आहे. तुमचेही खूप सारे प्रोजेक्ट सुरू आहेत, अगदी दुबईमध्येही तुमचे प्रोजेक्ट सुरू आहेत. पण भारतामध्ये जर एखाद्याला सेकंड होम घ्यायचं असेल आणि पर्यायाने खूप छान पर्याय हवा असेल तर तुमचे कोणते प्रोजेक्ट सांगता येऊ शकतात? सुझॅन खान ही भारतातली वन ऑफ द बेस्ट डिझायनर्स मानली जाते आणि तिला आम्ही निवडले आमच्या सेकंड होम कॉन्सेप्टला डिझाईन करण्यासाठी. तर शहापूर हे नवीन शहर आहे ठाण्याजवळ आणि अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलप होत चाललं आहे सेकंड होम कॉन्सेप्टच्या दृष्टिकोनातनं. तर शहापूरमध्ये हायवेला लागून, म्हणजे हायवेपासून फक्त 500 मीटरवर आम्ही द व्हाईट विलास ह्या नावाचं सेकंड होमचं प्रोजेक्ट आम्ही बसवतो आहे. त्याचं कम्प्लीट कॉन्सेप्च्युलायझेशन, डिझायनिंग हे सगळं सुझॅन खानने केल्यामुळे आम्ही युरोपचा एक भाग त्या शहापूरच्या एका छोट्याशा जागेमध्ये क्रिएट करायचा प्रयत्न करतो आहे. मेडिटेरेनियन थीम आणि मेडिटेरेनियन कॉन्सेप्टच्या आधारे केलेला हा प्रोजेक्ट आहे द व्हाईट विलास. गेटेड कंपाऊंड, गेटेड कम्युनिटी, याला सगळ्या बाजूने सिक्युरिटी. आणि या विलासचं वैशिष्ट्य म्हणजे ग्राउंड फ्लोअरची हाईट 11 फीट ठेवली गेली आहे. पहिल्या फ्लोअरची हाईट 18 फीट इज द टॉप पॉईंट, 18 फीट. भारतामध्ये पहिल्यांदा असं प्रोजेक्ट कोण करते ज्याच्यामध्ये ग्राउंड +1चं हाईट 11+18 म्हणजे 29 फीटची हाईट असे विलास आम्ही बनवतोय विथ ऑल एम्युनिटीज, क्लब हाऊस, स्विमिंग पूल, सोलार लाईटिंग, 24 तास पाण्याची व्यवस्था, 24 तास विजेची व्यवस्था. कारण आम्ही स्वतःचं वॉटर प्युरिफिकेशन प्लांट लावलं आहे. आमचं स्वतःचे बोरवेल्स आहेत ज्याच्यातनं पाणी कधीच शॉर्ट पडणार नाही. 24 तास पॉवर सप्लाय आहे कारण आमचं स्वतःचं जनरेटर आहे. अदर दॅन महाराष्ट्राचं MSEBचं कनेक्शनच्या व्यतिरिक्त आमच्याकडे जनरेटर सिस्टम आहे. आणि ह्या विलासमध्ये सुझॅन खाननी डिझाईन केलेलं विला असल्यामुळे याच्यात सिलेक्ट केलेले जे मटेरियल्स आहेत ते अतिउत्कृष्ट मटेरियल्स आहेत. म्हणजे सेकंड होमच्या कॉन्सेप्टमध्ये आपण शहरामध्ये ज्या गोष्टींना मिस करतो
या सगळ्या गोष्टींचं आम्ही समावेश या द व्हाईट विलासच्या प्रोजेक्टमध्ये लावतोय. 3 BHKचा घर असल्यामुळे 2 वैयक्तिक टेरेस, कारण आता मुंबई शहरामध्ये तुम्ही टेरेस हा कॉन्सेप्ट राबवू शकत नाही, कुठचाच डेव्हलपर टेरेस बनवू शकत नाही, कारण टेरेसला आता पाबंदी आहे, इट इज बॅन्ड. जर तुम्ही टेरेस बनवलं तर कॉर्पोरेशन तुमचं FSI डेबिट मारतं, तर इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. तर 2 टेरेस आहेत, स्वतःची बाल्कनी आहे आणि ऐसपैस जागा असल्यामुळे 3 स्पेशियस बेडरूम्स, मोठं किचन, 3 बाथरूम्स, आजूबाजूला गार्डन एरिया आणि इंडिपेंडेंट कंपाऊंड वॉल इन अन ओव्हरऑल कंपाऊंड वॉल, असं कॉन्सेप्ट आम्ही राबवतोय द व्हाईट विलास शहापूरमध्ये विथ दी हेल्प ऑफ सुझॅन खान. बापरे, इतक्या मोठ्या व्हरायटी आहेत, इतके सगळे अम्युनिटीज मिळणार आहेत. म्हणजे जर प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये अम्युनिटीज मिळवून घर तयार करण्याचा विचार करतो, त्या तुमच्या प्रोजेक्टमधून मिळू शकतात. नक्की. आणि सुझान खान डिझाईन करत असल्यामुळे तो एक विश्वासार्हता आणि तुम्ही स्वतः तुमचा प्रोजेक्ट असल्यामुळे ती एक विश्वासार्हता वाढलेली आहे. नक्कीच सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे, सेकंड होमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲप्रिसिएशनची का अपेक्षा ठेवावी? सेकंड होमची गुंतवणूक, पहिली गोष्ट म्हणजे फार छोटी गुंतवणूक असते. त्याच्या व्यतिरिक्त आज तुम्हाला बँकेकडनं सुविधा मिळाल्यात की तुम्ही सेकंड होमसाठी सुद्धा बँक लोन घेऊ शकता. या बँक लोनमध्ये साधारणतः बँक तुम्हाला 75, 70, 75 किंवा 80% लोन देतं. तुमच्या वैयक्तिक केपेबिलिटीवर, रिपेमेंट केपेबिलिटीवर हे ठरवलं जातं की तुम्हाला 70% लोन दिलं जाईल, 75% दिलं जाईल किंवा 80% दिलं जाईल, कारण तुमचे एक्झिस्टिंग कमिटमेंटसुद्धा असतात लोनबद्दल इतर प्रॉपर्टीजसाठी. तर तुमचं अकाउंट्स चेक केल्यानंतर बँक तुम्हाला अलॉट करते किती % लोन मिळू शकतं. माझं असं गणित आहे की साधारणतः समजा जर तुम्ही 1 कोटी रुपयाचा जर समजा सेकंड होम घेतलं किंवा एक 50 लाखाचा तुम्ही सेकंड होम घेतलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 25% भरायला आले, तर 12.5 लाख रुपये तुम्ही गुंतवले. बाकी पैसे जे आहेत साधारणतः 37,50,000 हे तुम्हाला बँकेने 15 वर्षाचं लोन किंवा 20 वर्षाचं लोन दिलं. तुमची गुंतवणूक झाली फक्त 12.5 लाखाची. या 12.5 लाखाच्या समोर समजा कॉम्प्लेक्स बांधता त्याचे भाव देखील वाढत जातात, कारण तुम्ही सुरुवातीला बुक करतात किंवा प्रोजेक्ट जसा सुरू झालाय त्याच्यानंतर तुम्ही बुक करतायत. ऑन कम्प्लिशन प्रोजेक्टचा भाव वाढतो. अनेक वर्षानंतर, अजून 2-3 वर्षानंतर त्याचा भाव अधिक वाढतो. 50 लाखाचं सेकंड होम घेतलेलं घर समजा 75 लाखाचं जर झालं समजा 2 वर्षामध्ये, तर तुमच्या 12.5 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटच्या समोर 25 लाख रुपयाचा फायदा झाला. म्हणजे तुम्हाला 200% रिटर्न्स मिळाले तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर. इतर इन्व्हेस्टमेंट तर बँकेची असते. समजा जर तुम्ही ते सेकंड होम कोणाला विकलं 75 लाखाला, तर जो घेणारा असतो तो तुमचं उरलेलं लोन पे करतो आणि तुम्ही लावलेली मुद्दल आणि त्याच्यावरचा झालेला फायदा हा तुमच्या घरात येतो. म्हणजे 12.5 लाखावर तुम्हाला 25 लाख, 30 लाख, 20 लाख जे काय असतं ते ॲडिशनली तुम्हाला मिळू शकतं. हे अगदी प्रॅक्टिकल आहे आणि हेच घडतंय. अनेक लोकांनी हल्ली सेकंड होम कॉन्सेप्टमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ह्यासाठी सुरू केली आहे, कारण फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचा फायदा घेऊन अनेक लोक बँक लोन घेतात आणि 2, 3, 4 असे सेकंड होम घ्यायला सुरू केलेला आणि त्यांच्यासाठी हा छोटासा साईड बिझनेस झालेला आहे किंवा एक गुंतवणुकीचा मार्ग झालेला आहे. तर अनेक लोक असं करतात आणि मला असं वाटतं की अनेक लोकांनी असं करावं, कारण सेकंड होम हा तुमच्या बजेटमध्ये विकत घेणारी वस्तू असते जे तुम्ही घेऊ शकता. फक्त तुमची विचारधारा झाली पाहिजे की मला आता सेकंड होमच्या कॉन्सेप्टमध्ये गुंतवणूक करायची आहे. नक्कीच, म्हणजे सेकंड होम ही कन्सेप्ट आहे ती फायदा देणारीच आहेत आणि जर तुमचा प्रोजेक्ट निवडला तर तो आणखीनच फायदेशीर ठरणार आहे. नक्की. सर, मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की दुसरं घर जेव्हा आपण निवडू, इतर प्रोजेक्ट आपल्याला जर विचार करायचा असेल तर डेव्हलपर कशा पद्धतीने निवडता येऊ शकतो? डेव्हलपरचं गुडविल फार महत्त्वाचं आहे. डेव्हलपरने त्याच्या अगोदर किती प्रोजेक्ट केले ते बघणं फार महत्त्वाचं आहे. डेव्हलपरची टीम कोण आहे? डेव्हलपर स्वतः बांधकाम करत नाही. डेव्हलपर कॉन्ट्रॅक्टर निवडतो, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट निवडतो, आर्किटेक्ट निवडतो, चांगला वकील निवडतो. या सगळ्या गोष्टींचा तुम्ही तपास करणं फार गरजेचं आहे. जसं आमच्या केसमध्ये सुझॅन खान आमचे डिझाईन आर्किटेक्ट आहे, भावेश शाह नावाचा भारतातला वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आहे. कॉन्ट्रॅक्टिंग टीम या व्हाईट विलाससाठी आम्ही दुबईच्या एका टीमला बोलवलेलं कॉन्ट्रॅक्ट एक्झिक्यूट करण्यासाठी. टीम लोकल असतील पण त्यांच्यावर सुपरविजन जे असेल ती दुबईची टीम आहे, कारण आम्हाला फिनिश जो द्यायचा आहे तो युरोपियन फिनिश द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी त्या लोकांचा जास्ती अनुभव असल्यामुळे आम्ही त्यांना तिथे बोलवलेलं आहे. आमचे वकील जे आहेत ते ॲडव्होकेट फ्रान्सिस अथायड, वन ऑफ द बेस्ट लॉयर्स इन द सिटी. तर जर तुम्ही चांगली टीम बनवली तर नक्कीच तुमचा प्रोडक्ट देखील चांगला बनतो. मी असं मानतो की एक चांगला डेव्हलपर तो किती चांगला आहे त्याच्यावर अवलंबून असतंच, पण त्याच्या व्यतिरिक्त त्याने निवडलेली टीम किती चांगली आहे हे देखील महत्त्वाचं आहे. फक्त सचिन तेंडुलकर असून चालत नाही ना, तुम्हाला विराट कोहली पण पाहिजे, अनिल कुंबळे पण पाहिजे, धोनी पण पाहिजे, चांगला विकेट कीपर पाहिजे. तर टीम महत्त्वाची आहे आणि त्यांचं बॅकग्राऊंड. या डेव्हलपरनी ह्याच्या अगोदर किती प्रोजेक्ट केले आहेत, डिलिव्हर किती फास्ट दिलेलं आहे, त्यांचं टायटल किती चांगलं आहे,
त्यांच्या कामाची क्वालिटी किती चांगली आहे, त्यांच्या प्रोजेक्टमध्ये आफ्टर हँडओव्हर मेंटेनन्स कमी आहे की जास्ती आहे, कारण इट डिपेंड्स ऑन द क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन. या सगळी गोष्टी तुम्ही चेक करून करणं फार गरजेचं आहे. आणि हल्ली तुम्हाला कुठच्याही डेव्हलपरबद्दल शोधण्यासाठी कोणालाही फोन करायची गरज लागत नाही, तर तुम्ही फक्त त्या बिल्डरच्या नावाची किंवा त्या कंपनीच्या नावाची गुगल करा. फॉर एक्झाम्पल आमच्या कंपनीचं नाव आहे सेंट अँजेलोस VNCT व्हेंचर्स. तुम्ही फक्त गुगल केलं किंवा द व्हाईट विलास तुम्ही फक्त गुगल केलं तर तुम्हाला सगळी पत्रिका दिसून येईल की आमचा बॅकग्राऊंड काय, आमचे कन्सल्टंट्स कोण कोण आमच्याबरोबर काम करते, आमच्या ह्याच्या अगोदरचे प्रोजेक्ट्स कसे आहेत वगैरे वगैरे. तर माझ्या मते अभ्यास करणं फार गरजेचं आहे. ज्या प्रकारे आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो किंवा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो तर आपण डोळे बंद करून इन्व्हेस्ट करत नाही ना. आपण नेहमी त्याचा रिसर्च घेतो, चार चौघांबरोबर चर्चा करतो आणि त्यानंतर गुंतवणूक करतो. त्याच पद्धतीने जर तुम्ही सेकंड होम कॉन्सेप्टमध्ये इन्व्हेस्टमेंट जर केली तर नक्कीच तुम्हाला लाभदायी ठरेल. नक्कीच सर. म्हणजे तुम्ही फक्त जी इन्व्हेस्टमेंट आहे ती ठरवा कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करायचे आहे. तुम्हाला माहिती मोठ्या प्रमाणामध्ये मिळू शकते. विश्वास मिळवण्यासाठी आधी त्याचं संशोधन करणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे. शंकर आपल्याला प्रश्न विचारतायत सुरतहून. शंकर, विचारा आपला प्रश्न. नमस्कार शंकर. हा बोला. विचारा प्रश्न. मला प्रश्न असा विचारायचा आहे की पनवेल साईड, रोहा साईडला, ह्या साईडला इन्व्हेस्टमेंट करू शकतो का आपण? तिकडे कुठे आहे का तुमचं प्रोजेक्ट? अच्छा, त्यांची प्रश्न आहे की त्यांना पनवेल आणि या रोहा साईडला इन्व्हेस्ट करायची, त्या साईडला डेव्हलपमेंट होते, तर तिकडे काय पर्याय असेल किंवा तुमचा काही प्रोजेक्ट तिथे आहे का? पनवेल हा देखील एकदम प्रगतिशील एरिया मानला जातोय सध्या आणि ते शहरासारखंच झालंय. म्हणजे पनवेलला आपण सेकंड होम कॉन्सेप्ट म्हणू शकत नाही, कारण अनेक लोक तिकडे साधारणतः 80-90% लोक तिकडे फर्स्ट होम म्हणून राहत आहेत आणि एरिया फार महाग पण होत चाललेला, कारण ते फर्स्ट होम कॉन्सेप्ट झाल्यामुळे महाग झालेला आहे. रेल्वे ट्रेन चांगले आहेत, हायवेज चांगले आहेत, चांगले बस सर्व्हिससुद्धा पनवेलपर्यंत लोकांना घेऊन जाते, यामुळे फर्स्ट होम कॉन्सेप्ट झालेला आहे. मी मुंबई शहराच्या दृष्टिकोनातून म्हणेन की मुंबईमधनं येणारा जाणारा सगळ्यात महत्त्वाचा रस्ता आहे बॉम्बे पुणे हायवे. या रस्त्यावर सेकंड होमची प्रगती फार चांगल्या प्रकारे चाललेली आहे, पण हे महाग आहे. हा रस्ता महाग आहे. जिथे डिमांड वाढतो तिकडे भाव वाढतो. म्हणजे अगोदर ज्या लोकांनी गुंतवणूक करून ठेवली आहे त्यांचा अप्रिसिएशनचा वेळ आता आलेला आहे. नंबर 2चा रस्ता आहे बॉम्बे नाशिक रोड. बॉम्बे नाशिक रोड फार प्रचंड प्रकारे प्रगतिशील होत चाललेला आहे. त्याचे रस्त्याची विड्थ वाढत चाललेली आहे. रेल्वे लाईन स्मूथ आहे त्या रस्त्यावर. लोकांना प्रवास करण्यासाठी सोपं चाललेलं आहे. भरपूर ब्रिजेस सुरू झालेले आहेत. भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, डोंबिवली हे सगळं जवळपास असल्यामुळे तिकडचे लोक देखील त्या एरियामध्ये गुंतवणूक करायला सुरू केलेलं आहे. तर शहापूर हा फार महत्त्वाचा ठिकाण झालेला आहे बॉम्बे नाशिक रोडवर. त्याच्यानंतर 3रा नंबरचा रस्ता जर मी सांगेन तर बॉम्बे गुजरात हायवे. विरारच्या पुढे, विरार आणि सुरतच्या मधला जो भाग आहे त्याच्यामध्ये भरपूर सेकंड होम कॉन्सेप्ट सुरू झालेले आहेत. वाडा हा देखील फार चांगला एरिया मानला जातो सेकंड होमच्या कॉन्सेप्टच्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातनं. आणि 4था नंबरचा रस्ता आहे बॉम्बे गोवा हायवे. आणि बॉम्बे गोवा हायवेवर तुम्हाला रोहा मिळेल, तुम्हाला अलिबाग मिळेल, नागाव मिळेल. या सगळ्या लोकेशन्सवर भरपूर सेकंड होम कॉन्सेप्टचे प्रोजेक्ट सुरू आहेत. अलिबागला सध्या साधारणतः फार महाग बंगले असल्यामुळे गुंतवणूक मोठ्या किमतीची आहे सध्या, पण आता फ्लॅट्स देखील अलिबागमध्ये सुरू झालेले आहेत. पण ते फ्लॅट्स फार छोटे असल्यामुळे शहरासारखे वाटतात, परंतु या भागामध्ये देखील चांगल्या प्रकारचे विलाज आता डेव्हलप होत चाललेले आहेत. म्हणजे मुंबईमधनं निघणारे जे 4 रस्ते आहेत, बॉम्बे पुणे, बॉम्बे नाशिक, बॉम्बे गुजरात आणि बॉम्बे गोवा, या 4ही रस्त्यांवर भरपूर सेकंड होम कॉन्सेप्ट्स लॉन्च झालेले आहेत. तुम्ही नक्कीच त्याचा अभ्यास करू शकता आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता. शेवटी तुमच्या बजेटवर अवलंबून आहेत. पहिल्या नंबरच्या रोडवर सगळ्यात महाग गुंतवणूक असते, कारण त्याच्यामध्ये लोणावळा येतो. बॉम्बे पुणे इज डेव्हलपिंग रोड, म्हणून तुमची गुंतवणूक मोठी असेल. सेकंड नंबरचा रस्ता आहे बॉम्बे नाशिक, म्हणजे बॉम्बे पुण्यापेक्षा थोडं स्वस्त असेल बॉम्बे नाशिक, त्यापेक्षा स्वस्त असेल बॉम्बे गुजरात आणि त्यापेक्षा स्वस्त असेल बॉम्बे गोवा. नक्कीच शंकर यांना त्यांचं प्रश्न अतिशय विस्तृत स्वरूपामध्ये उत्तर मिळालेलं असेल. आपल्याला कार्यक्रमामध्ये आणखीनही प्रश्न घ्यायचे आहेत सर, मात्र कॉलिंगमध्ये एक ब्रेक घेते. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये घेते एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण सेकंड होम या सगळ्यात जिव्हाळ्याच्या विषयावरती चर्चा करतोय. अनेक प्रश्न आपण जाणून घेतले, सरांनी त्याचे उत्तर आपल्याला दिलेले आहेत. सर, मला आता एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. शहरामध्ये न मिळणारी गोष्ट म्हणजे ॲम्युनिटीज, जेव्हा आपण घर निवडतो तेव्हा. पण नक्की ॲम्युनिटीज म्हणजे काय? ॲम्युनिटीज म्हणजे ज्या सोयी सुविधा तुम्ही ज्याचा लाभ घेऊ शकता, ज्या गोष्टी तुम्हाला मुंबईमध्ये मिळत नाही. म्हणजे एक स्विमिंग पूल म्हणा, किंवा 24 तास पाणी म्हणा, किंवा 24 तास
मुंबई शहरासारख्या शहरामध्ये 24 तास वीज असतेच आणि माझं असं मत आहे की येणाऱ्या 3 ते 5 वर्षामध्ये पूर्ण भारतामध्ये विजेचा प्रॉब्लेम राहणार नाही. पण सध्या तरी परिस्थिती अशी आहे की अनेक आउट एरियाजमध्ये तुम्हाला 24 तास वीज नसते, तर 24 तास तुम्हाला पॉवर सप्लाय. कारण अगोदरी लोकांकडे सेकंड होम होतेच, पण तिथे या सगळ्या प्रॉब्लेम्स असायचे, पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम, रस्त्यांचा प्रॉब्लेम किंवा विजेचा प्रॉब्लेम. तर ॲम्युनिटीजमध्ये ज्या प्रोजेक्टला तुम्ही निवडता त्या प्रोजेक्टमध्ये या सगळ्या गोष्टी असणं फार महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं असतं की जेव्हा आपण सेकंड होम कॉन्सेप्ट निवडतो त्यावेळेला ह्या गोष्टीची काळजी बाळगणं फार महत्त्वाचं आहे की ज्या प्रोजेक्टमध्ये आपण इन्व्हेस्ट करतोय तिथे मटेरियल्स काय यूज केले जात आहेत. कारण लोणावळा, खंडाला, अलिबाग, कर्जत, शहापूर, तुमचा वसई विरार पट्टा, त्याच्या पुढचा पट्टा, वाडा, या सगळ्या एरियाजमध्ये क्लायमेट वाईल्ड असतं. वाईल्ड म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जबरदस्त पाऊस पडतो, जेव्हा म्हणजे जेव्हा गरमी असते तेव्हा जास्तीच गरमी असते आणि जेव्हा थंडी असते तेव्हा भरपूर थंडी असते. याचा परिणाम तुमच्या स्ट्रक्चरवर होतो. तर स्ट्रक्चर जो बांधतोय डेव्हलपर, त्या स्ट्रक्चर बांधण्यासाठी तो काय काळजी बाळगतो हे महत्त्वाचं आहे. कलर तुम्ही कुठच्या ब्रँडचा वापरताय, खिडक्या तुम्ही कशा लावतायत, म्हणजे आफ्टर सेल्स सर्व्हिसचा प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. नाहीतर कसं असतं, अनेक लोक सेकंड होममध्ये दुःखी होतात. जेव्हा ते घर घेतात तेव्हा ते रेग्युलरली राहायला जात नाही, साधारणतः महिन्यातनं एकदा जातात किंवा 3 महिन्यातनं एकदा जातात. जेव्हा ते तिथे जातात तेव्हा त्यांचा जो एन्जॉय करण्याचा वेळ असतो तो रिपेअरिंगमध्ये निघतो. दरवाजा ओपन होत नाही, खिडक्या ओपन होत नाही आहेत, पाण्याचा लिकेज आहे वगैरे वगैरे. मग यासाठी महत्त्वाचं असं ठरतं की जेव्हा तुम्ही ही गुंतवणूक करता त्यावेळेला देखील तुम्ही टेक्निकल चौकशी करणं गरजेचं आहे की जी वास्तू बनवली जाते ती वास्तू किती चांगल्या प्रकारे बांधली जाणार आहे. तर ॲम्युनिटीजमध्ये क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन, स्विमिंग पूल असणं गरजेचं आहे, कारण तिथेच तुम्ही तो एन्जॉयमेंट करू शकता. कारण तो तुमच्या कॉम्प्लेक्समध्येच असला पाहिजे. स्विमिंग पूल, पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था, सिक्युरिटी असली पाहिजे, म्हणजे तुमच्या पूर्ण प्रोजेक्टला कंपाऊंड वॉल असला पाहिजे. आणि तुम्ही काही दिवसांनंतर तिथे जाणार असाल तर तिथे सिक्युरिटी असणं फार गरजेचं असतं. तर ह्या सगळ्या ॲम्युनिटीज असणं फारच महत्त्वाचे आहेत. प्लस तुमचा वैयक्तिक टेरेस असावा ज्याच्यावर तुम्ही बसून त्याचा आनंद घेऊ शकता, पावसाचा आनंद घेऊ शकता, संध्याकाळचा आनंद घेऊ शकता वगैरे वगैरे. तर या सगळ्या बेसिक ॲम्युनिटीज आहे. म्हणजे घरामध्ये टेरेस असणं, कॉम्प्लेक्समध्ये स्विमिंग पूल असणं, 24 तास सिक्युरिटी असणं, 24 तास वीज असणं, कंटिन्युअस सप्लाय पाणी असणं, या सगळ्या बेसिक ॲम्युनिटीज जर तुमच्याकडे त्या प्रोजेक्टमध्ये जर मिळत असतील तरच तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करावी अशी मी गायडन्स देऊ शकतो. नक्कीच. म्हणजे एन्जॉयमेंट ही महत्त्वाची गोष्ट आहे, पण सुरक्षा ही तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही अगदी महिन्याभरानंतर जर तिथे भेट देणार असाल आणि तिथे सिक्युरिटी नसेल, म्हणजे आपण काही ज्या वस्तू ठेवू त्याचीही जर आपल्याला सिक्युरिटी नसेल तर ते घेऊन आपल्याला पुन्हा ते एक टेन्शनच होण्याची शक्यता आहे की माझं दुसरं घर तिथे आहे आणि त्याची व्यवस्था कशा पद्धतीने आहे. पण सर, जर सेकंड होम घ्यायचं असेल तर कागदपत्रांचीही गरज असते, तर कोणती कागदपत्र ही तिथे आवश्यक असतात? साधारणतः जेव्हा तुम्ही सेकंड होम कॉन्सेप्टमध्ये गुंतवणूक करता त्यावेळेला त्याचा सँक्शन प्लान्स, टाउन प्लॅनिंगचे अप्रूव्ड प्लान्स, कलेक्टरचं NA ऑर्डर, सगळ्यात सोपा प्रकार म्हणजे तुम्ही बँक लोनची गरज नसली तरीसुद्धा तुम्ही बँक लोन घेणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही बँकेकडनं लोन घेता तेव्हा बँकेची गुंतवणूक 75% असते, तुमची गुंतवणूक फक्त 25% असते. त्यामुळे बँकेची काळजी जास्ती असते की हा प्रोजेक्ट व्यवस्थित आहे ना, याचा टायटल क्लिअर आहे ना, यांना सगळे परमिशन्स मिळालेले आहेत का, याच्यावर काय लिटिगेशन तर नाही आहे, याच्यावर काय अजून ओझं तर नाही आहे. तर हे सगळं चेकिंग बँक करते. त्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही बुकिंग करता त्यावेळेला बुकिंग अमाऊंट देतात, त्यावेळेला तुम्हाला बँकेचं लोन तुम्ही सुरुवातीला अप्लाय करत नाही. तर अशा वेळेला जर त्या प्रोजेक्टला बँकेची मान्यता असेल, ज्यांना आम्ही म्हणतो APF, अप्रूव्ड प्रोजेक्ट फ्रॉम बँक्स, आणि बँक्स म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, बँक ऑफ बरोडा, हे महत्त्वाचे बँक्स आहेत. या बँकेने अप्रूव्ह केलेला जर तो प्रोजेक्ट असला तरच त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करा. कारण सगळं ड्यू डिलिजन्सचं काम ते बँकेने ऑलरेडी करून दिलेलं आहे, म्हणून ते APFचं तुम्हाला पत्र देत आहेत, म्हणून ते तुम्हाला प्रोजेक्ट अप्रुव्हलचं पत्र देत आहेत. तर अशा प्रोजेक्टमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर कदाचित तुम्हाला तुमची फसवणूक होणार नाही किंवा तुम्हाला क्लिअर टायटलचं घर मिळेल. म्हणजे चांगल्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करा जेणेकरून सिक्युअर गुंतवणूक जी होईल आणि पुढच्या काळामध्ये नुकसान होणार नाही. सर, आपल्याला एक फोन आलेला आहे. नामदेव आपल्याला प्रश्न विचारतायत पुण्याहून. नामदेव, विचारा आपला प्रश्न. नमस्कार नामदेव. हा, नमस्कार. विचारा प्रश्न. नमस्ते मॅडम. नमस्ते सर. नमस्कार. मी आर्मी पर्सन आहे. मी एक आर्मी पर्सन आहे. तुमचा प्रश्न सलग विचारा. मी एक आर्मी पर्सन आहे. मी महाबळेश्वरचा राहणार आहे तसा.
आणि सध्या मी माझ्या भविष्याच्या विचारानं मी पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली. हं. तुमचा आवाज आणि- येतोय, प्रश्न सलग विचारा. आणि त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये मला जसं बोललं गेलं त्यानुसार मला काही एम्युनिटीज भेटल्या नाहीत. हं. हा, मला जसं मला गुंतवणुकीनंतर इन्व्हेस्टमेंट जशा हव्या होत्या तशा मला भेटलेल्या नाहीत. तर त्यासाठी मी काय केलं पाहिजे? माझं वैयक्तिक विचार असा आहे की मी तिथून दुसरीकडे कुठे इन्व्हेस्टमेंट करावं जेणेकरून माझ्या सर्व्हिसमध्ये मला जो भेटणारा पैसा आहे त्याचा मला चांगला उपयोग करता येईल आणि माझ्या मुलाचं भविष्य चांगलं घडेल. अच्छा, ते आर्मी तर पर्सन मला आहे. त्यासाठी सरांचा एक गायडन्स हवा आहे की मी काय करावं नक्की? नक्कीच नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. काय सांगता येईल सर, त्यांची इन्व्हेस्टमेंट आता अडकलेली आहे. अनेक वेळा असं घडतं. रिअल एस्टेट इंडस्ट्रीमध्ये हे फार कॉमन झालेलं आहे. कारण ज्या डेव्हलपर्सना आपल्या गुडविलची चिंता नसते ते असे खेळ खेळतात. तुम्हाला विकताना काहीतरी चित्र दाखवतात आणि त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी वेगळं बनवून दिलं जातं आणि अनेक लोकांची फसवणूक होते. प्रत्येक धंद्यात होतं हे आणि रिअल एस्टेटमध्ये बऱ्यापैकी होतं. तर कदाचित तुमच्याबरोबर ती फसवणूक झाली असावी. तर त्याचे अनेक मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे तुम्ही कन्झ्युमर कोर्टात जर गेलात त्या बिल्डरच्या विरुद्ध, ब्रोशर देखील आज कोर्टाने एक प्रॉमिसरी डॉक्युमेंट मानला गेलेला आहे. तर ते ब्रोशरमध्ये दाखवलेल्या वस्तू जर तुम्हाला दिल्या नाही आहेत आणि त्या ॲग्रीमेंटमध्ये जर असतील आणि त्यासुद्धा जर दिल्या गेल्या नसतील तर तुम्ही त्याच्यावर जरूर केस दाखल करू शकता आणि कन्झ्युमर कोर्टातनं निकालाचा ताबडतोब येतो. 3 ते 6 महिन्यात तुम्हाला जस्टिस मिळू शकतं. चांगली गोष्ट अशी आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये आता असा एक नवीन कायदा येतोय ज्याला आपण म्हणतो रेरा, रिअल एस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी. आणि ह्या कायद्यामुळे आता असं ठरणार आहे की तुम्ही केलेलं प्रॉमिस जर नाही पूर्ण केलं, डेव्हलपरने केलेला प्रॉमिस जर पूर्ण नाही केलं तर त्याला पोलीस तुरुंगात घालेल, ताबडतोब तुरुंगात घालेल. असे नवीन कायदे बनत आहेत ज्याच्यामुळे जो गुंतवणूक करणारा असतो, जे सर्वसाधारण सामान्य व्यक्ती असतात किंवा अनेक लोकसंख्या असते, यांच्या इन्व्हेस्टमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी हा कायदा लागू होतोय आणि बहुतेक या वर्षातच तो हा कायदा लागू होणार आहे. तर येणाऱ्या दिवसांमध्ये तर हे सगळे प्रॉब्लेम नसणारच. दुसरं असं असू शकतं की तुम्ही त्या प्रोजेक्टमधनं एक्झिट घ्या आणि सेकंड होमचं ते कॉन्सेप्ट तुम्ही म्हणजे ते घर तुम्ही विकून एका चांगल्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करा. प्रॉपर्टीची गुंतवणूक कधीच चुकी जात नाही या देशामध्ये. कारण तुम्ही राईट इन्व्हेस्टमेंट केली तरी इन्व्हेस्टमेंट वाढते, रॉंग इन्व्हेस्टमेंट केली तरी इन्व्हेस्टमेंट वाढते. कदाचित तुम्हाला त्या अमेनिटीजचा लाभ घेता आला नसेल पण भावामध्ये फरक पडला असेल. ज्या भावाने तुम्ही ती वास्तू घेतली आणि आज जो रेट असेल त्याच्यामध्ये अनेक बऱ्यापैकी पॉझिटिव्ह फरक झाला असेल. तुमचं मनदुख असेल की तुम्हाला ज्या अमेनिटीज प्रॉमिस केल्या गेल्या ते दिल्या नाही आहेत तर त्याचा मार्ग तुम्ही निवडू शकता, केस करू शकता किंवा त्या प्रोजेक्टमधनं तुम्ही विकून एक्झिट होऊ शकता. आणि ही तुमची ट्युशन फी आहे की पुढचा डेव्हलपर जेव्हा तुम्ही निवडता किंवा पुढचा प्रोजेक्ट जेव्हा तुम्ही निवडता तेव्हा तुम्ही हा होमवर्क करणं गरजेचं आहे की बिल्डर कोण, तो किती प्रॉमिस आपलं खरं उतरवतो. येणाऱ्या दिवसांमध्ये तर तुम्हाला ती काळजी पण नाही आहे. कारण एकदा रेरा हा कायदा इम्प्लिमेंट झाला तर बिल्डर कसाही असून द्या तुम्हाला टेन्शन नाही आहे, कायदा त्याला बघून घेईल आणि इन्स्टंट तुम्हाला न्याय मिळेल रेरा कायद्याच्या अनुसार. अनेक डेव्हलपर तुरुंगात जातील कारण त्यांना जे ते कमिट करतायत जर ते त्यांनी फुलफिल नाही केलं तर त्याच्या मागे कायदा पडेल. नक्कीच, म्हणजे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर जर तुम्ही काही अडचणींमध्ये सापडला असाल तर तुम्हाला कायद्याने त्यातून बाहेर पडता येऊ शकतं किंवा तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्ही बाहेर काढू शकता आणि दुसरीकडे इन्व्हेस्ट करू शकता. कारण प्रॉपर्टीची किंमत ही वाढतच जात असते. सर, आपल्याला आणखीनही प्रश्न घ्यायचे आहेत मात्र कार्यक्रमामध्ये एक ब्रेक घेते. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये घेते एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण सेकंड होम या पर्यायाविषयी चर्चा करतोय. सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. पण माझे आणखीनही प्रश्न आहेत. तुमच्याही मनात आणखीन प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला फोन करून नक्कीच ते प्रश्न विचारू शकता. सर, सेकंड होम हा पर्याय जेव्हा आपण विचार करतो तो अनेक जणांच्या मनात विचार असतो की प्लॉट घेऊन मी तो डेव्हलप करावा, म्हणजे जे मला शहरामध्ये करता आलं नाही ते मी शहराच्या बाहेर स्वतः डेव्हलप करावं. पण मग प्लॉट घेऊन डेव्हलप करणं हा एक चांगला पर्याय असतो की एखाद्या चांगल्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करणं हे सेकंड होमसाठी चांगला पर्याय असू शकतो? प्लॉट घेऊन डेव्हलप करणे चांगला पर्याय असतोच, त्याला काय वाद नाही. पण आपण तेवढा वेळ देऊ शकतो का? कारण शेवटी वी आर ऑल ट्रेडर्स ऑफ टाइम. आपल्याकडे वेळेची कमी असते. जे लोक शहरामध्ये असतात त्यांच्याकडे सगळं काय असतं पण वेळ नसतो कारण तुम्ही बिझी असता. तर जर तुम्ही स्वतःचं घर बांधायला गेलात तर लोकल अथॉरिटीज बरोबर कोऑर्डिनेशन करणं, तुमचे प्लान अप्रूव्ह करून घेणं,
त्याच्यानंतर आर्किटेक्ट शोधणं, त्यांच्याकडे प्लॅनिंग करून घेणं, मग कॉन्ट्रॅक्टर निवडणं, त्याच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करून घेणं, मग लोकल मटेरियल सप्लाय, मग त्याच्यानंतर लोकल इश्यूज, लोकल चॅलेंजेस, ॲक्सेस रोड, पाण्याची व्यवस्था, हे सगळं जर तुम्ही स्वतः करायला गेलात तर कदाचित भरपूर पैसा खर्च होईल, भरपूर वेळ खर्च होईल आणि त्याच्यानंतर प्रॉडक्टची क्वालिटी कशी असेल त्याची सुद्धा खात्री नसते. जर तुम्ही एखाद्या गेटेड कम्युनिटीमध्ये गुंतवणूक केली, म्हणजे एक्झिस्टिंग प्रोजेक्टमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली, तर डेव्हलपरकडे एक्सपिरियन्स असतो, एक्सपोजर असतो, टीम असते, चांगले आर्किटेक्ट्स असतात, लोकल लायझनिंगची क्षमता असते, लोकल परमिशन्स खिशात असतात. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला सोयीस्करप्रमाणे फक्त तुमचे हप्ते भरायचेत आणि तुम्ही तुमच्या घराचा ताबा घ्यायचा असतो. तर मला जर तुम्ही विचारलं तर मी एक्झिस्टिंग गेटेड कम्युनिटीमध्ये माझं घर घेईन, विल्ला घेईन किंवा बंगला घेईन किंवा एक फ्लॅट घेईन आणि मोकळा होईन. जमीन घेऊन करणं हे फार मोठा प्रोजेक्ट मानला जातो. अनेक लोक ग्रुपमध्ये येतात, मोठी जागा घेतात, मग त्याच्यामधनं कोणतरी एखादा माणूस डेव्हलपर बनतो आणि डेव्हलप करतो, बाकी लोकांना शांती असते, तेही चालेल. पण माझं असं मत आहे की स्वतः न करता कोणीतरी करत असेल आणि आपण फक्त त्याचे हप्ते भरून त्याची डिलिव्हरी घ्यावी, हेच उद्देश ठेवावा. सर, मगाशी चर्चेच्या ओघाने आपण अनेकदा बोललो की सेकंड होमच्या इन्व्हेस्टमेंटमधून आपल्याला खूप सारा फायदा होत असतो, पण पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा की सेकंड होममध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर कशा पद्धतीने फायदा मिळतो. सेकंड होमच्या गुंतवणूकमध्ये सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला ती वास्तू वापरायला मिळते. तुम्ही स्वतः त्या वास्तूमध्ये राहता, तुम्ही एन्जॉय करता, विकेंड्सला, पब्लिक हॉलिडेजना, दिवाळीच्या वेळेला, क्रिसमसच्या वेळेला वगैरे वगैरे. तर तो एक फायदा असतो. त्याच्या व्यतिरिक्त जी वस्तू तुम्ही घेता त्या वस्तूमध्ये जेव्हा अप्रिसिएशन होतो तेव्हा त्या अप्रिसिएशनचा तर सगळ्यात मोठा फायदा मानला जातो सेकंड होम कॉन्सेप्टच्या गुंतवणुकीमध्ये. जी गुंतवणूक तुम्ही शहराच्या बाहेर करता ते ज्या वेळेला तुम्ही घेता त्यावेळेला ते शहराच्या बाहेर असतं. आता ज्या लोकांनी विरारला आणि वसईला किंवा पनवेलला आणि खोपोलीला सेकंड होम म्हणून 15 वर्ष अगोदर 10 वर्ष अगोदर घेतलेली जी वास्तू होती त्याला आज स्क्वेअर फुटाचा भाव आलेला आहे. म्हणजे 10 पटीने, 15 पटीने, 20 पटीने गुंतवणूक वाढलेली आहे. एवढ्या पटीने वाढते गुंतवणूक. तर शहर वाढत चाललेले आहेत आणि जसे जसे शहर वाढत जातात तसं तसं अप्रिसिएशन होत जातो. अप्रिसिएशनच्या दृष्टिकोनातनं भारतामध्ये जे अप्रिसिएशन मिळतं तेवढं अप्रिसिएशन लँड प्रॉपर्टीमध्ये जगात कुठेही मिळत नाही. हा फायदा नक्कीच आपल्या नागरिकांना मिळू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमची वास्तू भाड्याने सुद्धा देऊ शकता. अनेक प्रोजेक्ट लोक असे बनवतात की ते तुमच्याकडनं भाड्याने चालवायला घेतात, पण त्याच्यामध्ये एकच तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो की तुमची वास्तू जी आहे ती किती चांगली मेंटेन केली जाईल याचा एक प्रश्नचिन्ह असतो. म्हणून साधारणतः 90% लोक देत नाही, 10% लोक तरी देतात आणि त्यांना एक निम्म्य भाडं मिळतं. त्याचे दोन फायदे आहेत. एक तर तुम्हाला मंथली मेंटेनन्स लागू होत नाही कारण तुमची प्रॉपर्टी तुम्हाला कमवून देते, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला एक भाडा सुरू होतं. गोवा हे जे स्टेट आहे याची वाढच टुरिझममध्ये झाली बिकॉज ऑफ सेकंड होम कॉन्सेप्ट इन्व्हेस्टमेंट आणि रेंट बॅक स्कीम. अच्छा, म्हणजे गोव्यामध्ये लास्ट 20 वर्षामध्ये 20 ते 22 वर्षामध्ये लोकांनी घरं घेतली आणि डेव्हलपरला ती भाड्याने चालवायला दिली. तर त्याच्यामध्ये त्यांचं मेंटेनन्स वाचलं आणि त्यांना इन्कम सुरू झाली. असं झालं गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात, आणि गोव्यामध्ये आजही हे कॉन्सेप्ट फेमस आहे. अशाच कॉन्सेप्ट अनेक डेव्हलपर्स मुंबईच्या आजूबाजूला देखील करायचा प्रयत्न करतायत, पण त्याच्यासाठी मोठ्या संख्येने तुम्हाला टुरिझम लागतो, मोठ्या संख्येने, आणि छोटे मोठे रिस्क एलिमेंट्स आहेतच. त्याच्यामध्ये कायद्याचे सुद्धा अशा बाजू आहेत जे पाळणं गरजेच्या असतात. त्यासाठी महाराष्ट्र या स्टेटमध्ये अजून या स्कीमच्या कायद्यांना अजून बसवलं गेलं नाही आहे जसं गोव्यामध्ये आहे. कदाचित तसं महाराष्ट्रामध्ये देखील होईल, पण अनेक लोकांना ते कम्फर्टेबल नसतं आपली वास्तू भाड्याने देऊन त्याची भाड्याची इन्कम कमवावी म्हणून. सर, दुसरं घर घेताना कन्सेप्ट कशी असावी, तुमचं स्वतःचं याबद्दल काय मत आहे? माझं स्वतःचं मत तर असं आहे की डेव्हलपर कोण आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्या वास्तूची वैशिष्ट्य काय आहे, त्याचं स्पेस मॅनेजमेंट कसं आहे, त्याच्या ॲम्युनिटीज किती चांगल्या आहेत, शहरापासून ते किती जवळ आहे, त्याला प्रवास करण्याचे साधन किती आहेत, रेल्वे लाईन आहे का जवळपास, त्याला चांगला हायवे आहे का, पाण्याची व्यवस्था काय आहे, व्ह्यू किती चांगला आहे, या सगळ्या दृष्टिकोनातून बघितल्यानंतरच मी निर्णय घेईन असं माझं नेहमी मत असतं. मी देखील सेकंड होम कॉन्सेप्टमध्ये बऱ्यापैकी गुंतवणूक केलेलीच आहे. म्हणजे नेहमी असं ठरवलेलं की मुंबईपासून निघणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर मी सेकंड होमची गुंतवणूक करावी, कारण दॅट इज अ डिसिप्लिन्ड इन्व्हेस्टमेंट ऑन अ मंथली बेसिस. जेव्हा तुम्हाला एक हप्ता भरायचा असतो बँकेचा तेव्हा तुमच्याकडे ती भरायची डिसिप्लिन असते आणि तेवढा पैसा तुमचा बाजूला होतो, आणि इट इज लाईक अ स्कीम जिथे तुम्ही 100 रुपये लावताय
आणि त्या 100 रुपये महिन्याला लावल्यानंतर तुमच्या प्रॉपर्टीच्या प्राईसमध्ये जी वाढ होऊन मिळते ती कितीतरी पटीने मिळते. म्हणजे 100 रुपयाच्या 100 तुम्हाला 400 रुपये मिळत असतील कदाचित, डिपेंडिंग ऑन द लोकेशन अँड द प्रोजेक्ट. तर मी असं म्हणेन की इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून चांगला असावं, शहराच्या जवळ असावं, डेव्हलपर चांगला असावा, थीम चांगला असावा, प्लॅनिंग थीमची चांगली असावी, सगळ्या सोयी सुविधा जवळपास असल्या पाहिजेत, जवळ मार्केट असावं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायवे जवळ असलं पाहिजे. मी असं म्हणेन की नॅशनल हायवेला लागून असलेल्या ज्या प्रॉपर्ट्या असतात त्याला हायेस्ट अप्रिसिएशन असतं. सेकंड अप्रिसिएशन असतं स्टेट हायवेला लागून जे प्रोजेक्ट असतात त्याला सेकंड बेस्ट अप्रिसिएशन मिळतं. आणि थर्ड बेस्ट म्हणजे व्ह्यू, फक्त व्ह्यू आतमध्ये असतं लोकेशन. फॉर एक्झाम्पल कर्जत म्हणा किंवा लोणावळा म्हणा, खंडाळा म्हणा किंवा अलिबाग म्हणा, तिथे तुम्हाला लोकेशन हायवेला लागून नसेल कदाचित, आतमध्ये असेल, पण तिथे आतमध्ये जो व्ह्यू असतो त्या व्ह्यूच्या जोरावर तुम्ही जर निर्णय घेतला आणि इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला देखील वाढ मिळते. पण माझं प्रेफरन्स आहे हायवेला लागून, स्टेट हायवे किंवा नॅशनल हायवे, कारण तिथे डेव्हलपमेंट जेव्हा होते तेव्हा तुमचं अप्रिसिएशनचा वेग वाढतो. आणि त्या दृष्टिकोनातनं मी रस्त्याला महत्त्व देतो. आणि तुम्ही बाहेर पडलात ना मुंबईच्या बाहेर, जिथे आजूबाजूला कॉन्क्रीट जंगल झालं नसेल तर नक्कीच तुम्हाला दोघांमधनं एकच वस्तू दिसेल, समुद्र दिसेल म्हणजे पाणी दिसेल, समुद्र असेल किंवा नदी असेल, किंवा तुम्हाला डोंगर दिसेल, म्हणजे एक तर व्ह्यू मिळेलच. तर ह्याप्रमाणे मी तरी कमीत कमी निर्णय घेईन. आणि बँकेचं प्रपोजल अप्रुव्हल आलं पाहिजे त्या प्रोजेक्टला, म्हणजे मला सहज प्रकारे बँकेचं लोन मिळू शकतं. या बेसिसवर मी निर्णय घेऊन सेकंड होम कॉन्सेप्टमध्ये गुंतवणूक करीन वैयक्तिक रूपावर. नक्कीच सर. कार्यक्रमात एक फोन आलेला आहे. प्रफुल्ल आपल्याला प्रश्न विचारतात मुंबईहून. प्रफुल्ल, विचारा आपला प्रश्न. नमस्कार. नमस्कार. विचारा प्रफुल्ल प्रश्न. बोलतोय मुंबईवरनं. मला ऍक्च्युली तसा मी पुण्यात आहे, पण माझ्याकडे पुण्यात घर सुद्धा आहे, पण माझा जॉब मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये जॉब असल्यामुळे मला बॉम्बे पुणे हायवेवर घर बघायचं होतं, जेणेकरून ते माझ्यासाठी सेकंड होम तर नाही राहणार, पण मला सेटल व्हायच्या हिशोबाने घर हवं आहे. त्यांचा जो जॉब आहे तो मुंबई आणि पुण्याच्या त्या प्रवासामध्येच असल्यामुळे त्याला त्या मार्गावरती कशा पद्धतीने सोयीस्कर ठरू शकेल इन्व्हेस्टमेंट? इन्व्हेस्टमेंट हा सगळ्यात महत्त्वाचा रस्ता आहे. मुंबईला जोडणारा सगळ्यात महत्त्वाचा रस्ता म्हणजे मुंबई पुणे. आणि मला तर असं वाटतं की पुढच्या 5 वर्षामध्ये मुंबई आणि पुण्यामध्ये अंतरच राहणार नाही, कारण कंटिन्यूस रस्त्याने तुम्ही दोन्ही बाजूला डेव्हलपमेंट पाहू शकता. तर खोपोली, पनवेल, लोणावळा, कामशेत, औंध इथे कुठेही जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर नक्कीच सोयीस्कर राहील. जर तुम्हाला मुंबईच्या दृष्टिकोनातून इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्हाला मुंबईच्या जवळपासचा लोकेशन धरला पाहिजे. म्हणजे खोपोलीपर्यंत जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला तिकडे राहून प्रवास करता येईल. जर तुम्हाला पुण्याच्या दृष्टिकोनातून पाहायचं असेल तर लोणावळा आणि पुण्याच्यामध्ये अनेक सेकंड होम कॉन्सेप्ट्स लॉन्च झालेले आहेत. तिथे जर तुम्ही गुंतवणूक केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. बॉम्बे पुणे एक्सप्रेस हायवे, या एक्सप्रेस हायवेमुळे या रस्त्यावर एवढी डेव्हलपमेंट झाली आहे की तुम्हाला पाहिजे त्या बजेटमध्ये, पाहिजे त्या क्वालिटीचं आणि पाहिजे त्या लोकेशनवर इन्व्हेस्टमेंट करायचे चॉईस मिळतील. जर तुम्हाला पाहिजे असतील की या रस्त्यावर किती चांगले प्रोजेक्ट्स आहेत आणि कोणाचे आहेत आणि कुठे आहेत, त्याचं प्राईस स्ट्रक्चर काय आहे, त्याचं स्टाईल काय आहे, त्याचं डिझाईन काय आहे, त्याच्या फॅसिलिटीज काय आहेत, त्याच्यामध्ये एम्युनिटीज काय आहेत, हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर सिम्पल तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील गुगल करू शकता. तुम्हाला असे 150, 200, 500, 1000 प्रोजेक्ट्स मिळतील ज्याचे तुम्ही बेसिक फॅसिलिटीज चेक केल्यानंतर वैयक्तिक व्हिजिट करू शकता आणि निर्णय घेऊ शकता. यू हॅव गॉट अ लॉट ऑफ व्हरायटी ऑन बॉम्बे पुणे हायवे. सर, नक्कीच आपल्या कार्यक्रमात आणखीन एक फोन आलेला आहे. शिवाजी आपल्याला प्रश्न विचारतात दिल्लीहून. शिवाजी, बोला. हा मॅडम, नमस्कार. नमस्कार. माझा एक प्रश्न असा आहे की मी काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये एक घर बघितलं आणि मी नमस्कार मॅडम. तुमच्या टीव्हीचा आवाज थोडा लहान करा. तर मॅडम, माझा प्रश्न असा होता की मी काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये घर बघितलं आणि ते घर एनए नव्हतं. मग मला ते एनए करण्यासाठी मी डॉक्युमेंटची कारवाई केली, पण माझं ते घर एनए होऊ शकलं नाही. तर मला हे विचारायचं तुम्हाला की ते घर एनए करण्यासाठी काय प्रोसेस केली पाहिजे. आणि दुसरा एक असा डाऊट होता, मी ज्या बँकेमध्ये मी अप्लाय केलं तर ते अप्लाय होऊ शकलं नाही कारण की ते एनए नसल्यामुळे. तर कुठल्या बँकेमधून ते एनए बरोबर अप्लाय होऊ शकेल आणि बँक लोन देऊ शकेल. बरोबर सर, काय सांगता येईल त्यांना? प्रत्येक जमिनीचं क्लासिफिकेशन असतं. म्हणजे तुम्ही प्रत्येक जमिनीवर घर बांधू शकत नाही, ग्रीन झोनवर तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकत नाही, शेतावर तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्या लँडचं नेचर चेंज करू शकत नाही, ज्याला आपण म्हणतो नॉन ॲग्रिकल्चरल.
जर तुम्ही NA केला तुमच्या प्लॉटला तरच तुम्हाला बांधकामाचं परमिशन मिळतं आणि त्या बांधकामाचं परमिशन मिळाल्यानंतरच तुम्हाला बँक लोन देऊ शकते. म्हणून मी म्हणतो की तुम्ही स्वतःचं घर बांधण्यापेक्षा जर तुम्ही कुठच्या तरी एक्झिस्टिंग डेव्हलपमेंटमध्ये जर घर विकत घेतलं तर ते जास्ती सोयीस्कर असतं. NAची प्रोसिजर आहे, सोपी असते, त्याला काय मोठे प्रॉब्लेम नसतात, पण तुमची जमीन कुठे आहे हे महत्त्वाचं आहे. अनेक रेस्ट्रिक्शन असतात, रिझर्वेशन असतात, अनेक लँडवर डेव्हलपमेंट अलाउड नसते. आता हे तुमची जागेचे पेपर्स बघितल्यानंतरच आपल्याला समजू शकतं. परंतु तुम्हाला 2 व्यक्ती मदत करू शकतात ज्याच्यामार्फत तुम्हाला समजेल की तुमच्या त्या जमिनीवर घर बांधता येईल की नाही. एक म्हणजे तुमचा वकील आणि दुसरा म्हणजे तुमचा आर्किटेक्ट. आर्किटेक्टकडे माहिती असतं की या क्षेत्रामध्ये ही जमीन NA होऊ शकेल की नाही. जरी तुम्ही रेव्हेन्यू डिपार्टमेंटला जर विचारलात जाऊन की माझ्या या जमिनीवर मला NA करायचं होऊ शकेल की नाही, तर त्यांच्याकडे देखील माहिती असते की तुमचा जो जमिनीचा तुकडा आहे, ज्या भागात तो आहे तिथे NA करायला परवानगी आहे की नाही. जर ती परवानगी असेल तरच तुम्ही त्याला NA करू शकणार, नाहीतर तुम्ही करू शकणार नाही. अशी अनेक जागा आहे, त्याला आपण गव्हर्नमेंट कंट्रोल म्हणतो. नाहीतर सगळीकडे कन्स्ट्रक्शन ताबडतोब सुरू होईल आणि गव्हर्नमेंटचा कंट्रोल राहणार नाही. म्हणून गव्हर्नमेंट देखील टप्प्याटप्प्याने जमिनींवर परवानगी देत जाते डेव्हलपमेंटसाठी. आणि त्यासाठी सगळ्या जमिनी NA होत नाही, तर त्याला चौकशी करण्यासाठी तुम्ही रेव्हेन्यू डिपार्टमेंट, लोकल तहसीलदारला तुम्ही भेटू शकता किंवा तुमच्या वकिलाला तुम्ही विचारू शकता किंवा तुमच्या आर्किटेक्टला तुम्ही विचारून त्याच्यानंतर पुढचा पाऊल टाकू शकता. नक्कीच सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं सुंदर मार्गदर्शन केलं. सेकंड होम ही कन्सेप्ट नक्की काय आहे आणि त्यातून तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो, कसा आनंद मिळू शकतो, हेही तुम्ही त्यांना समजावून सांगितलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार, थँक्यू. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये या विषयासह इथेच थांबते. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. नमस्कार.